गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि बातम्यांचा आढावा घेऊयात थोडक्यात. एसटी शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत विलीनीकरणाची मागणी मान्य न झाल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. कामगारांनी आडमुठेपणाचं धोरण अवलंबू नये. एसटी संकटात आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं. प्रकरण कोर्टात असल्यानं विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही असंही ते म्हणाले. शनिवारी 6व्या दिवशीही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम होते. एसटी शिष्टमंडळाची मंत्री अनिल परबांसोबतच्या बैठकीत मात्र काहीच तोडगा निघालेला नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे आता राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कधी तोडगा काढणार हे बघावं लागणार आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत मयत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आंदोलनस्थळी ते गेले. यावेळी त्यांनी जे देणारे आहेत तेच महागाई विरोधात आंदोलन करतायत, ते काय न्याय देणार अशी टीका सरकारवर केली. तसंच मरून लढाई जिंकली जात नाही, त्यासाठी जिवंत राहावं लागेल असा सल्लाही दिला. प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र झटझटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कामगारांच्या कुटुंबियांनी संपात सहभाग घेतला होता. शहरातून मोर्चा काढत एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे अशी मागणी केली गेली. एसटी कर्मचारी आपल्या संपाकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं करण्यात येत आहेत. जळगावात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता थेट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेत राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसंच एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारनं त्वरित पूर्ण करावी अशी आर्त हाक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी दिली. डंके की चोट पर दाहवा म्हणत बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी अनोखं आंदोलन केलं. आतापर्यंत शर्ट बनियन काढून आंदोलन केलं होतं, मात्र अंगावरील शर्ट पॅन्ट काढत शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन सुरू केलं. आता जर यानंतरही सरकार दखल घेत नसेल तर अंतर्वस्त्र काढून आंदोलन करू असा संतप्त इशारा यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी या वर्षातील मोठी कारवाई केली. शनिवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी तब्बल 26 माओवाद्यांना ठार केलंय. 3 वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. ग्यारापत्तीच्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू झाली होती अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. 2018 मध्ये कसनासूर बोरियाच्या चकमकीत 38 माओवादी ठार झाले होते. त्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या चकमकीत माओवाद्यांचा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. मिलिंद तेलतुंबडे देशातील टॉपचा माओवादी कमांडर होता. महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा माओवादी संघटनेचा प्रमुखही होता. गडचिरोलीतील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत 3 जवान जखमी झालेत. या जखमी जवानांना उपचारासाठी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारतीय लष्करातील कर्नल, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला असून अन्य जवान देखील शहीद झालेत. 46व्या आसाम रायफलचे कर्नल विप्लव त्रिपाठी हे आपली पत्नी, मुलगा आणि जवानांसह फॉरवर्ड कंपनी बेसवरून बटालियनच्या हेडक्वार्टर्समध्ये परतत असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरील लक्ष हटवण्यासाठी दंगल स्वरूपाची आंदोलनं सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केला. जेव्हा जेव्हा राज्यात काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा हिंदू मुस्लिम दंगली झाल्याचाही आरोप करत दरेकरांनी काँग्रेसला लक्ष केलं.
धार्मिक दंगली घडवणाऱ्या रजा अकादमीवर कठोर कारवाई करण्यासोबतच कायमची बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यासंबंधीची आमदार अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली। उद्धव ठाकरे प्रमुख असलेल्या शिवसेनेनं 2012 मध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी रजा अकादमीवर बंदी घालण्याची आग्रही मागणी केली होती। त्याची आठवण सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी करून दिली। जालना जिल्ह्यातील परतूर इथं वक्फ जमिनीच्या अनधिकृत खरेदी विक्री प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकारानं ही कारवाई करण्यात आली आहे। वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलंय। राज्यात झालेल्या शुक्रवारच्या आक्रोशावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचं आवाहन केलं। अमरावतीत घडलेल्या घटनेचा त्यांनी निषेध केला। तसंच हिंदूंची दुकानं जाळली गेली हे अत्यंत चुकीचं असून सरकारनं त्यावर कडक पावलं उचलावी अशी मागणी फडणवीसांनी केली। सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलं। इतकंच नाही तर ज्यांनी कोणी लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं त्यांच्यावर कठोर कारवाई होणार, त्यांना माफी मिळणार नाही असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलं। कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये। अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल, याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये। सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री व महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं। त्रिपुरा घटनेचे पडसाद अमरावती शहरात उमटले असून सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अकोला पोलीस प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलं। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अकोला शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। शनिवारी शहरात 2 आरसीपीच्या तुकड्या आणि 1 क्यूआरटीसीची तुकडी शहरातील अतिसंवेदनशील भागात लावण्यात आली आहे। नांदेडमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपाने पोलिसांकडे केली। सामंजस्याची भूमिका घेत भाजपा नेत्यांनी बंदचं आवाहन न करता पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। दंगेखोरांवर कठोर कारवाई करावी, दगडफेकीत जे नुकसान झालंय त्याची भरपाई रजा अकॅडमीकडून वसूल करावी अशी मागणी भाजपने केली। कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची भूमिका घेतली जाईल असा इशाराही भाजपने दिला। अहमदनगर जिल्ह्यातील एका सोहळ्यादरम्यान अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। फडणवीस यांनी जामखेड इथं येऊन पिण्याच्या पाण्याची योजना तत्वतः मंजूर केल्याचं सांगितलं होतं, मात्र ही योजना अद्याप पूर्ण झाली नसल्यानं योजना तत्वतः म्हणजेच काय असा सवाल करत योजना मंजूर करायची असते अशी टीका अजित पवारांनी केली आहे। परमबीर सिंगांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण परमबीरांना फरार घोषित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत। सोमवारी जर कोर्टानं परमबीर सिंगांविरोधात ऑर्डर जारी केली तर परमबीरांना फरार घोषित करण्यात येणार आहे। सोमवारी याबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे। अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी कंगनाला धारेवर धरलं। प्लास्टिकच्या गोड्यावर बसून कोणीही झाशीची राणी होत नाही, ती बनावट राणी आहे। काही पक्ष तिला पाठीशी घालतायत म्हणून ती बरळते। प्रसिद्धी स्वतःत राहण्यासाठी ती अशा कमेंट करते असा थेट निशाणा महापौरांनी कंगनाला लगावला। राज्य सरकारने कंगनाची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा महापौरांनी केली आहे। नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी अभिनेत्री कंगना रनौत आपल्या बेताल वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे। देशाच्या स्वातंत्र्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा काँग्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला। जाफराबाद तालुका काँग्रेस अध्यक्ष सुरेश गवळी यांनी तर थेट पोलीस ठाण्यात तक्रार देत कंगना रनौतचा पद्मश्री परत घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। क्रांतिकारकांचा अपमान करणाऱ्या कंगना रनौतचे सगळे पुरस्कार काढून घेत तिच्यावर देशद्रोहाचा खटला भारतीय जनता पार्टीने घातला, म्हणत ज्याप्रमाणे कन्हैया आणि उर्जित पटेलवर तुम्ही देशद्रोहाचे खटले टाकलेत त्याचप्रमाणे कंगना रनौतच्या बाबतीत भाजप सरकार असं करणार का याचा खुलासा भाजपने करावा असं आवाहन शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलंय। यावेळी त्यांनी भाजपच्या भूमिकेवर देखील जोरदार टीका केली आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एमजीएम विद्यापीठातील तसंच
तरुण विद्यार्थ्यांबरोबर मुक्त संवाद साधला। यावेळी त्यांनी जय भीम सिनेमा बघितल्याचं सांगितलं। जय भीम हा जातीवाचक शब्द नाही तर संविधानाचा विजय म्हणजे जय भीम असंही ते म्हणाले। तसंच बाळासाहेब ठाकरे सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार असल्याची घोषणा त्यांनी केली। यांची निर्मिती संजय राऊत स्वतः करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं। शिवसेना विभाग क्रमांक 1 च्या वतीनं बोरिवली रेल्वे स्टेशन बाहेर देशाच्या स्वातंत्र्याचा आणि वीर स्वातंत्र्य सैनिकांचा घोर अपमान करणाऱ्या कंगना रनौतच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याकरता आणि देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। राज्यात दिवसभरात 1020 रुग्ण कोरोनामधून बरे झालेले आहेत, तर 999 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। याचबरोबर 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे। राज्यात आजपर्यंत एकूण 64,66,913 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत। यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.64% एवढं झालंय। मुंबई कोविड मुक्तच्या दिशेनं एक पाऊल पुढे आलेले आहे। मुंबईकरांनी आज पहिली मात्रा देण्याचं लक्ष्यांक पूर्ण केलंय। मुंबई महानगरपालिकेनं यावर मुंबईकर नागरिकांचं सहकार्य आणि त्यांनी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला दिलेल्या प्रतिसादाचं कौतुक केलंय। नवी मुंबईत गेल्या आठवड्यात एनसीबीनं 1 लाखाची लाच घेताना एका अधिकाऱ्याला अटक केली होती। यावर भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यावर नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी एलबीटी विभागातील सर्व 33 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली। अभिजित बांगर यांच्या या निर्णयाचं महापालिका वर्तुळात स्वागत होत आहे। कांद्याचे दर 25 ते 30 रुपयांवर गेल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी इराणी कांदा मागवला, परंतु इराणी कांद्याला भाव मिळत नसल्यानं हा कांदा आता दिल्ली आणि गुजरातला पाठवण्यात येतोय। एपीएमसी बाजारपेठेत महाराष्ट्रातील कांदा 25 ते 30 रुपये किलोने विकला जातोय। यामुळे इराणी कांदा 35 रुपये किलोने घेण्यास ग्राहक तयार नाहीयेत। त्यामुळे व्यापाऱ्यांना हा कांदा 25 रुपये किलोने विकावा लागतोय। शिर्डी साई मंदिरात 65 वर्षावरील नागरिकांना आणि गरोदर महिलांना प्रवेश मिळणार आहे। मात्र 2 डोस घेणं बंधनकारक असणार आहे, तर जे ज्येष्ठ ऑनलाईन पास घेऊन जातील त्यांनाच साई दर्शन मिळणार आहे। या नियमांची नियमावली साई संस्थांनं जाहीर केली आहे, तर आज शनिवारपासून ऑनलाईन पद्धतीनं दर्शन पास देखील मिळणार आहे। गट क परीक्षेचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे। या प्रक्रियेला विद्यार्थ्यांनी विरोध केलाय। या प्रकरणात गैरप्रकारानं पोलिसात तक्रार दिली असताना काही विद्यार्थ्यांचे निकाल हे होल्डवर ठेवले असताना पुढील प्रक्रिया का केली जाते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। ही प्रक्रिया तातडीनं थांबवली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा एमपीएससी समन्वय समितीनं दिलाय। भिवंडीत मेट्रोचं काम सुरू असताना अंजूर फाटा इथं शनिवारी दुपारी 30 ते 40 फूट उंचीचा लोखंडी सळईचा सांगाडा कोसळून मोठा अपघात झाला। या अपघातात 5 कामगार जखमी झाले असून यातील 3घांना गंभीर दुखापत झाली आहे। सुदैव म्हणजे हा सांगाडा रस्त्याच्या मध्यभागी कोसळला, त्यावेळी कोणतंही वाहन त्या ठिकाणाहून जात नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक कोंडी दोन्ही बाजूंवर झाली होती। मात्र मेट्रो आणि पोलीस प्रशासनानं यावर बोलण्यास नकार दिला। या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण इतरही काही घडामोडी घेऊन आम्ही पुन्हा परत येतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूजमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात बातम्या थोडक्यात। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या 62 खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं। त्यात नीरज चोपडा याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। पहिलवान रविकुमार, बॉक्सर लवलीना, हॉकीपटू आर श्रीजेश, शूटर अवनी लेखरासह 12 खेळाडूंना खेलरत्ननं सन्मानित करण्यात आलं। तर 35 खेळाडूंचा अर्जुन पुरस्कारानं सन्मान करण्यात आला, तर 10 क्रीडा प्रकारातल्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं।
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू सर्जिओ अग्युरोची कारकीर्द आजारपणामुळे धोक्यात आली आहे. हृदयविकारामुळे तो वयाच्या 33व्या वर्षी निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. बार्सिलोनासाठी कॅम्प नाऊ यासाठी अलावेस विरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याला या गंभीर आजाराची माहिती मिळाली. त्या सामन्याच्या 42व्या मिनिटाला त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर त्याला कार्डिओलॉजिकल टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. त्याच्या हृदयाच्या चाचणीतून असं दिसून आलं की त्याचा आजार जेवढा वाटला होता त्यापेक्षा अधिक गंभीर आहे. त्यामुळे तो फुटबॉलमधून निवृत्ती घेऊ शकतो. सिनेजगतातील घडामोड पाहूया. मराठमोळा अभिनेता अमेय वाघनं आगामी प्रोजेक्टविषयीची एक महत्त्वाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लवकरच अमेय वाघ करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. अमेय वाघनं इन्स्टा पोस्ट करत त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे. गोविंदा मेरा नाम असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. गोविंदा वाघमारे असं या सिनेमात विकीच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. शशांक खेतान या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.